माझे नाव अजय. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी काकूंकडे आलो होतो. काकूंचे घर शहरापासून थोडं लांब व एका हिरव्यागार वसाहतीत होते. घरासमोर मोठं अंगण, मागे बाग आणि त्या बागेच्या टोक्याला एक सुंदर स्विमिंग पूल होता. गावाकडून शहरात आलो म्हणून वातावरण खूप वेगळं वाटत होतं. पहिल्याच दिवशी सकाळीच काकू मला म्हणाल्या, अजय, अभी यहाँ आए हो तो अपनी छुट्टियां एंजॉय करो. तुम्ही यहाँ बोर नहीं होगा. मी हसून काकूंना हो म्हणालो. पण मनात विचार आला, हे शहर, ही घरं, ही माणसं मला खरंच जवळून पाहता येतील का? मी अभ्यासात मध्यम पण मनाने खूप कोमल असा मुलगा होतो. मला कोणाशी जास्त बोलायला आवडतही नव्हते. माझा एकांत प्रिय स्वभाव घरच्यांना कधीच फारसा कळला नव्हता. मित्रमैत्रिणी होते, पण मन मोकळं करावं असं कोणीही नव्हतं. उन्हाळ्याच्या त्या दुपारी जेव्हा सगळे जेवण करून झोपले होते आणि मी पुस्तक हातात घेऊन अंगणातल्या झुल्यावर बसलो, मग अचानक कानावर पाण्याचा शिपशिप असा आवाज आला. मी पुस्तक बाजूला ठेवलं आणि कुतूहलाने स्विमिंग पूलच्या दिशेने नजर उडवली. त्या क्षणी जे मी पाहिलं ते माझ्या डोळ्यांवर विश्वास बसावा असे नव्हते. पूलमध्ये कोणीतरी पोहत होतं. थोडं लक्ष देऊन पाहिलं तर लक्षात आलं की काकूंची धाकटी बहीण सोनालीताई ही त्या ठिकाणी होती. ती मुंबईला राहत होती, पण काही कामासाठी ती पुण्याला आली होती. तिचे वय 25 वर्ष इतकं होतं. तिला याआधी मी भरपूर वेळा पाहिले होते, पण अशा अवस्थेत कधीच पाहिले नव्हते. तिचे रूप पाण्यात अजूनच खुलून आलं होतं. तिच्या अंगावरच्या पाण्याच्या थेंबांवर सूर्यकिरणं चमकत होती. तिची हालचाल इतकी सहज व मोहक होती की मी एकटक नजरेने तिच्याकडे पाहत होतो. तिच्या लांब सडक केसांचा ओलसरपणा स्विमिंग पूलच्या निळसर पाण्यात मिसळून काहीतरी जादू करत होता. क्षणभर मला तिच्याकडे पाहून थोडं अपराधीपणासारखं वाटले, कारण ती फक्त तिच्या आतल्या कपड्यांवर स्विमिंग करत होती. मनात आलं, हे असं पाहणं योग्य नाही, पण नजर परत माघारी फिरवणं अशक्य झालं. त्या पाण्यातील तिचे मुक्त रूप माझ्या मनावर ठसे उमटवत चाललं होतं. मग मी त्या ठिकाणाहून निघू लागला, पण पाण्यातून बाहेर येऊन टॉवेलने चेहरा पुसताना सोनालीताईने मला पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर क्षणभर आश्चर्य उमटलं. मग तिने सहज हसून मला विचारलं, अरे अजय, तुम यहाँ स्विमिंग करने आए थे क्या? मी थोडा गोंधळला. माझा घसा कोरडा पडू लागला. आता या वेळेस हिला काय सांगू? मग मी तिला म्हणालो, मैं आज सुबह ही गांव से आया हूँ दीदी. अभी तक मैं यहाँ आया नहीं हूँ. मग सोनालीताई पुन्हा हसली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. मग ती मला म्हणाली, अच्छा है ना यह स्विमिंग पूल. मुझे हर दिन स्विमिंग करने की आदत है. मुंबई में सुबह शाम मैं पानी में ही रहती हूँ. तुम्हें भी अगर तैरना अच्छा लगता है तो हम दोनों साथ में भी तैर सकते हैं. ती असं बोलल्यावर माझ्या मनात एकाच वेळी दोन भावना दाटून आल्या आणि एक आनंदही होत होता की ती स्वतः पुढे येऊन माझ्याशी बोलत होती. आणि दुसरं असं होतं की याआधी मी तिला एका वेगळ्याच नजरेने बघत होतो. मी नुसती मान हलवून तिला हो म्हणत होतो. आता टावेल गुंडाळून सोनालीताई पूलच्या बाकावर बसली. तिच्या श्वासात अजूनही पाण्याचा थंडावा मिसळला होता आणि त्या गुंडाळलेल्या टॉवेलमध्ये ती इतकी सुंदर आणि ब्युटिफुल दिसत होती की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. आणि अचानक माझी नजर तिच्या त्या ठिकाणी पडली. तिच्या अंगावरून वाहणारे ते पाणी, तिचे चमकणारे व गोरेपान पाय यावरच माझे लक्ष होते. तेव्हा सोनालीताई म्हणाली, दीदी के घर में कोई भी दोपहर के टाइम पर स्विमिंग करता नहीं है, मगर मुझे यह टाइम इसलिए अच्छा लगता है कि वातावरण बहुत शांत रहता है. मुझे इस हालत में कोई देखेगा उसकी भी मैं परवाह नहीं करती. त्यानंतर सोनालीताई चेंजिंग रूममध्ये जाऊन कपडे बदलण्यासाठी गेली आणि मी इकडे परत बगीचे येऊन झुल्यावर बसून पुस्तक पाहू लागलो. मग संध्याकाळी आम्ही सगळे गप्पा मारत बसलो. काका, काकू आणि बाकी मंडळी हसत खेळत बोलत होती. सोनालीताई साध्या सलवारमध्ये होती, पण तिच्या डोळ्यात एक वेगळं गूढ तेज होतं. मी नकळत तिच्याकडे पाहत होतो.
आणि आश्चर्य म्हणजे ती पण कधी कधी माझ्याकडे छोट्या नजरेने बघतच होती. माझ्या मनात गोंधळ माजला होता. तिला खरंच जाणवतंय का माझं आकर्षण, की मी फक्त गैरसमज करून घेतोय? त्या रात्री मला झोपच लागली नव्हती. खोलीत चंद्रप्रकाश खिडकीतून आत येत होता. मी डोळे मिटले की स्विमिंग पूलमधलं तिचं रूप नजरेसमोर येत होतं. अचानक दरवाजावर हलकीशी टकटक झाली. मी दचकून उठलो. दरवाजा उघडला तेव्हा समोर सोनालीताई उभी होती. ती हळू आवाजात म्हणाली, नींद नाही आ रही ना तुम्हें? माझे शब्दच फुटत नव्हते. मी फक्त मान हलवली. ती आत आली. चंद्रप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता. तिच्या केसातून अजूनही पाण्याचा हलका सुगंध येत होता. ती हसून म्हणाली, आज दोपहर को स्विमिंग पूल के पास तुमने मुझे देखा ना? कैसी दिख रही थी मैं तुम्हें स्विमिंग करते टाइम? मी थोडा परत गोंधळलो. तिच्याशी काय बोलावे काहीच सुचत नव्हते. पण तिच्या डोळ्यातला खेळकर भाव बघून मलाही लपवणं अशक्य झालं नाही. बहुत ही अच्छी दिख रही थी तुम, मी म्हणालो. तेव्हा ती माझ्या जवळ येऊन बसली. तिच्या अंगातून एक मादक उष्ण गंध पसरत होता. मग ती मला शांतपणे म्हणाली, अजय, कभी कभी कुछ पल हमारी जिंदगी में ऐसे आते हैं, उससे हम बिखर जाते हैं, मगर उसी पल से हमें खुद को पहचान भी मिलती है. मी तिच्याकडे एकटक नजरेनेच पाहत होतो. तिच्या डोळ्यात जणू चंद्रकिरण नाचत होती. तेव्हाच माझ्या हातावर तिच्या हाताचा हलकासा स्पर्श झाला. मग त्या स्पर्शाने माझ्या अंगावर काटाच आला. डरो मत, ती हळुवार आवाजात परत म्हणाली. आकर्षण यही कोई गुनाह नहीं है. मन में पैदा होने वाली ओढ़ है, एक भावना है. उसे मना नहीं करना चाहिए, मगर उसे समझ लेना भी चाहिए. पण ही मला असं का सांगत आहे? त्या क्षणी आमच्यात एक अव्यक्त खेळ चालू झाला. शब्द कमी पडत होते, पण नजर, स्पर्श आणि शांतता सगळं काही बोलत होती. ती कधी माझ्या जवळ सरकत होती, कधी पुन्हा थोडी दूर जात होती. जणू जाणूनपूर्वक माझ्या मनात तडफड निर्माण करत होती. मी तिच्या डोळ्यात हरवून गेलो. मला जाणवलं, हे फक्त आकर्षण नाही, तर एक मादक जादू आहे. बराच वेळेपर्यंत आम्ही गप्पा मारत राहिलो. आयुष्य, स्वप्न, नाती यावर ती बोलत होती आणि मी तिच्या शब्दात हरवलो होतो. हळूहळू वेळ कसा जात गेला ते कळलेच नाही. सकाळच्या सूर्यकिरणांनी खोली उजळली तेव्हा ती उठली. चल आता झोप, उद्या पुन्हा भेटू, असं म्हणून ती हसली आणि निघून गेली. सकाळचे 6 वाजले होते. हलकी हलकी मलाही झोप लागत होती. मग थोडा वेळ मी झोप घेतली आणि तेव्हाच काकूंच्या आवाजाने मी भानावर आलो आणि त्या मला म्हणाल्या, अजय नीचे आओ, नाश्ता तयार है. मी पटकन उठलो आणि गोंधळलेला चेहरा घेऊन खाली आलो. हॉलमध्ये सगळे बसले होते, पण माझं लक्ष मात्र एका दिशेलाच होते, ते फक्त सोनालीताईकडे. ती नेहमीसारखी हसतमुख होती, पण मला तिच्या डोळ्यात काल रात्रीचं गूढ स्पष्ट दिसत होतं. मग तिच्या आणि माझ्या नजरा एकमेकांना पाहू लागल्या. क्षणभर आमचे डोळे भिडले आणि तिने हलकीशी गालात स्माईल केली. माझ्या छातीत पुन्हा तिची धडधड जागी झाली. नाश्ता झाल्यानंतर सगळे आपापल्या कामात गुंतले. मी मात्र परत अंगणात भटकत होतो. तेव्हाच माझी नजर पुलाकडे गेली आणि तिथं ती सोनालीताई पुन्हा होती. यावेळी ती साध्या निळ्या ड्रेसमध्ये होती. केस मोकळे होते. पुलाजवळच्या खुर्चीवर बसून ती कॉफी घेत होती. मी थोडा संकोचात तिच्याजवळ गेलो आणि तिला हळू आवाजात गुड मॉर्निंग म्हणालो. त्यावर तीही मला गुड मॉर्निंग बोलली आणि ती हसली व मला म्हणाली, कल रात को नींद आई थी क्या अजय तुम्हें? तिने असं विचारल्यावर मी लाजून मान खाली घातली. मग ती म्हणाली, मुझे पता है तुम्हारे दिल में अभी बहुत सारे सवाल उठ रहे होंगे. तेव्हा तिने मला तिच्या शेजारी बसायला सांगितले. मग माझे लक्ष स्विमिंग पूलच्या पाण्याकडे गेले. पुलाच्या पाण्यात सकाळचा सूर्य झळकत होता. त्या प्रतिबिंबात तिचा चेहरा आणखी सुंदर दिसत होता. ती हळुवार स्वरात परत म्हणाली, तुम्हें पता है क्या, कल क्या हुआ था? हम दोनों के पास शब्द और टाइम बच ही नहीं पाए बातचीत करने के लिए.
फिर रात को हम दोनों के दिल में सब बया कर दिया. मी तिच्या बोलण्याने दचकलो. म्हणजे माझ्या मनात जे सुरू आहे ते तिच्याही मनात देखील सुरू आहे. तेव्हा मी तिला म्हणालो, दीदी, मुझे तुम्हें सब सच बताना है. मैं आपके रंग में रंग चुका हूँ. दीदी, मेरा किसी काम में मन नहीं लगता. कुछ तो चीज़ तुम्हारे पास है जो मुझे बार बार तुम्हारी तरफ खींचती रहती है. ती माझ्याकडे गंभीरपणे बघत म्हणाली, यह एक मेरी सुंदरता का आकर्षण है. वो सब लड़कों और आदमी में रहता है, मगर उसे दिशा देने का काम सिर्फ तुम्हारे हाथों में ही है. कई बार सब पुरुषों का मन भटक जाता है, मगर सही वक्त और टाइम पर वो संभल गए तो कामयाबी को छू जाते हैं. तेवढ्यात ती बोलत असताना तिचा हात माझ्या हातावर आला. काल सारखाच तो स्पर्श अंगावर पसरला. क्षणभर आम्ही दोघंही शांत झालो. फक्त पाण्याचा हलका आवाज आणि आमची धडधड ऐकू येत होती. तिने माझ्या डोळ्यात नजर रोखून पाहून मला म्हणाली, अजय, तुम मेरी तरफ ऐसे देखते हो ना, मुझे बहुत ही अच्छा लगता है. मगर जिंदगी में एक बात ध्यान में रखना, हर एक रिश्ते का एक दायरा होता है. अगर हम दोनों उस दायरे में ही रहते हैं तो हमारे लिए ये जो भावना है एक दूसरे को देखकर जीवन जग रहे ना, उसे हम यादें बनाकर समझ सकते हैं. तिच्या सांगण्यावरून मी तिच्याकडे आकर्षित होत होतो. तिचे प्रत्येक वाक्य जणू माझ्या मनाला शिकवत होतं. त्यानंतर आम्ही घरात परतलो. दिवसभर घरातली कामं, गप्पा, हसी मजाक चालू होतं. पण आमच्यात मात्र एक चोरटं गुपित तयार झालं होतं. कधी नजर भिडली तर हसू यायचं, कधी हलकासा स्पर्श झाला की हृदयात लहर उमटायची. कोणाला काहीच माहिती नव्हते आमच्या दोघांमध्ये काय चालू आहे ते. फक्त आम्हा दोघांनाच ठाऊक होते की आपलं नातं वेगळं आहे ते शब्दात सांगता येणार नाही, पण मनात खोलवर जाणवत होतं. आता सोनालीताई आणि माझ्यामध्ये खूपच जवळीक झाली होती. आम्ही एकमेकांना समजू लागलो होतो. माझ्या स्वभावातही हळूहळू बदल होऊ लागला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीपेक्षा लवकर उठला. रात्रभर मला झोप लागतच नव्हती. डोळ्यासमोर सतत एकच दृश्य येत होतं. पाण्यात निखळ आत्मविश्वासाने पोहत असलेली सोनालीताई. मी स्वतःवर हसत होतो. काय रे अजय, तू किती बावडत आहेस. काल फक्त 2च बोलणी झाली आणि आजपासून तुझ्या मनात इतके विचार. पण मनावर नियंत्रण ठेवणे मला जमत नव्हते. म्हणून मी ठरवलं की संध्याकाळी नक्की स्विमिंग पूलवर जाणार आणि सोनालीताईसोबत त्या पूलमध्ये पोहणार. मग संध्याकाळी जेव्हा मी स्विमिंग ड्रेस घालून स्विमिंग पूलवर पोहोचलो तेव्हा सोनाली आधीच पाण्यात होती. तिने मला पाहिलं आणि हात हलवून ती हसली आणि म्हणाली, वा, आखिरकार आई गए तेरने. मी थोडा संकोचात पडलो. मला पोहता येत होतं, पण सोनालीताईसारखं माझ्यात आत्मविश्वास नव्हता. मी हळूच पाण्यात उतरला. पाण्याचा गारवा अंगभर पसरला आणि मनातली गालमेल जरा शांत झाली. तेव्हा सोनालीताई माझ्याजवळ येऊन म्हणाली, अजय, अब मैं तुम्हें तैरने के कुछ नई स्टाइल सिखाती हूँ. पहले अपने हाथ आगे करो, फिर पैर से थोड़ा जोर लगा के आगे बढ़ो. मग तिचं सांगणं मी ऐकलं आणि तसं मी करू लागलो. तिच्या शब्दात केवळ शिकवण नव्हती, तर एक आत्मीयता होती. पाण्यात सरकताना मी जवळ तिच्या खांद्याला स्पर्श करून गेला. क्षणभर दोघांचे डोळे भेटले आणि लागलीच दोघांनी नजर चुकवली. सोनालीताई सहज हसली, पण माझ्या मनात वेगळाच गोंधळ सुरू झाला होता. मला वाटले की माझ्याशी इतक्या सहजपणे बोलते, हसते, पण माझ्या मनातलं काय? मला फक्त मैत्री करायची आहे की काही याहून अधिक पुढे सरकायचे आहे? आज विचार मी करू लागलो होतो. पाण्यात 1 तास कसा गेला कळलेच नाही. बाहेर येताना सोनाली म्हणाली, अजय, सच बोलूं क्या, तुम्हारे साथ तैरने में मुझे बहुत ही मज़ा आ रहा था. मैं जब भी मुंबई से यहाँ आती थी तब मेरी उम्र
के दोस्त अगल बगल में भी नहीं थे, इसलिए मैं काफी बोर हो जाती थी। मगर अच्छा हुआ तुम आ गए, काफी अलग महसूस हो रहा है मुझे तुम्हारे साथ। ती असं बोलल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू उमटलं. मी तिला काही बोललो नाही, फक्त मान डोलावली. पण रात्रीला जेवताना काकू हसत म्हणाल्या, अच्छा हुआ सोनाली तुम यहाँ आ गई, और तुम्हारी अजय के साथ भी अच्छी दोस्ती हो गई है। उसी की वजह से अजय भी काफी घुल मिल गया है, नहीं तो यह लड़का हमसे भी बहुत कम बातें करता था। सोनाली ताई हंसून म्हणाली, हाँ दीदी, अजय बहुत ही शांत स्वभाव का लड़का है, मगर बोलने लग गया तो काफी अच्छा भी बोलता है। तिचे असे शब्द माझ्या कानावर पडताच मला जाणवले की सोनाली ताई ही केवळ बाहेरून आत्मविश्वासी नाही, तर ती मनानेही उबदार आहे. तेव्हा माझ्या मनात नकळत एक गुपित ओढ तिच्याबद्दल निर्माण झाली. मग रात्री झोपायच्या आधी मी डायरी काढली आणि त्यात लिहिलं, आजचा दुसरा दिवस, पण मनात न सांगता येणारे विचार. सोनाली माझ्याशी बोलायला मोकळी आहे, पण माझ्या मनात जी ओढ आहे ती तिलाही जाणवते का? कारण मी घाबरतोय कुटुंबाच्या चौकटीमुळे आणि स्वतःच्या मनाच्या आवाजामुळे. ही सुरुवात कुठे नेईल मला काहीच कळत नव्हते. डायरी बंद करून मी छताकडे पाहत पडून राहिलो आणि मनात एकच प्रश्न घुमत राहिला, हे फक्त आकर्षण आहे की खरंच काहीतरी वेगळंच सुरू झालं आहे? सोनाली ताईच्या मनात माझ्याबद्दल काय सुरू आहे ते मला खरंच जाणून घ्यायची आता इच्छा होत होती. म्हणून मी सकाळी लवकर उठलो आणि तयार होऊन मी डायनिंग टेबलवर बसून तिचीच वाट पाहत होतो. पण भरपूर वेळ झाला, अजूनही सोनालीताई आली नव्हती. मग मी तिला पाहण्यासाठी तिच्या रूममध्ये गेलो. रूममध्ये आल्यावर सोनालीताई पलंगावर झोपली होती. यावेळेस तिने काळ्या कलरचा गाऊन घातला होता. झोपलेल्या अवस्थेतही ती खूपच सुंदर व मादक दिसत होती. तिला डिस्टर्ब न करता मी त्या ठिकाणाहून बाहेर निघालो आणि माझ्या रूममध्ये जाऊन मी मोबाईल पाहत बसून राहिलो. मोबाईल पाहतेवेळीही सोनाली ताईचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर वारंवार फिरत होता. तिची काय जादू माझ्यावर झाली होती तेच मला कळत नव्हते. थोड्या वेळाने मी परत तिला पाहण्यासाठी तिच्या रूममध्ये गेलो, पण यावेळेस ती तिच्या रूममध्ये नव्हती. मला वाटले बाहेर काकूंसोबत किचनमध्ये काही काम करत असावी, पण किचनमध्येही आल्यावर सोनालीताई मला दिसत नव्हती. मग जेव्हा मी परत तिच्या रूमच्या दाराजवळ आलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी हादरलोच. कारण सोनालीताई ज्याप्रमाणे स्विमिंग पूलमधून टॉवेल गुंडाळून बाहेर आल्या होत्या, त्याच स्थितीमध्ये त्या त्यांच्या रूममध्ये आरशासमोर उभ्या होत्या. स्वातीताईचा रूम हा थोडा वेगळ्या कॉर्नरला असल्यामुळे मला या ठिकाणी कोणीही पाहू शकत नव्हते. त्या अर्धवट उघडलेल्या दारातून मी स्वातीताईची सुंदरता लांबूनच न्याहाळत होतो. आता स्वातीताईंनी आपल्या भोवती गुंडाळलेला टॉवेल बाजूला केला आणि त्याच्यानेच त्या केस कोरडं पुसू लागल्या. स्वातीताईचे ते रूप पाहून माझ्या मनात एक वेगळीच आग व तरंग निर्माण होऊ लागली होती. हळूहळू त्यांनी आपले आतले कपडेही घालायला सुरुवात केली. तशा अवस्थेत पण त्या जणू एखाद्या अप्सरासारख्या दिसत होत्या. मी असं दृश्य माझ्या आयुष्यात प्रथमच पाहत होतो. एखादी मुलगी बाहेरून कितीही सुंदर असली तरीही तिची सुंदरता आतून त्याहून दुप्पट असते हे आज मला कळून चुकले होते. मी अजूनही सोनालीताईच्या रूमच्या दारासमोरच उभा होतो आणि अचानक मला जोराची शिंक आली. मी फारच घाबरलो, पण त्याच वेळेस सोनालीताईंनी आपली मान वळवली आणि आम्हा दोघांच्या नजरा नजर झाल्या. सोनालीताई अजूनही त्याच अवस्थेत आरशासमोर उभी होती. मी फटक्यात वेळ वाया न घालवता त्या ठिकाणाहून निघून सरळ माझ्या रूममध्ये येऊन पोचलो. माझं अंग थरथरत होतं. मला खूप वाईट वाटत होतं. माझ्या मनात चाललेल्या या वाईट विचारामुळेच माझ्या मनातील सत्य आता सोनालीताईसमोर उघडकीस आलं होतं. मी एका तासापर्यंत दार बंद करून
येणाऱ्या घटनेला सामोरे जाण्यासाठी तयार होतो. सोनालीताई जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार होतो. पण मी जी चूक केली आहे ती चूक कुटुंबासमोर उघडकीस यायला नको. पण सकाळची दुपार झाली तरीही सोनालीताई अजूनही माझ्या रूमजवळ आली नव्हती. संध्याकाळी चोरटी नजर करून मी पण बाहेर बगीच्यात आलो. शांत वातावरण मला फारच आवडत होते. पण यावेळेस मनात भरपूर भीती असल्यामुळे चित्तच लागत नव्हतं. मग माझं लक्ष स्विमिंग पूलकडे गेले. त्या ठिकाणी कोणीही नव्हते, म्हणून मी पुलाच्या कडेशी असलेल्या बागड्यावर जाऊन त्या निळसर पाण्याकडे एकटक नजरेने पाहत होतो. त्या पाण्याकडे पाहून मला एक वेगळेच आकर्षण त्याचं वाटू लागलं होतं. ते निळसर पाणी हवेच्या वेगामुळे मागे पुढे होत होतं आणि त्यात उठणाऱ्या त्या छोट्या छोट्या लाटा आणि तेवढ्यातच मागून मला त्यात पाण्यात सोनालीताईचे प्रतिबिंब दिसू लागले. मी लागलीच मागे वळून पाहिले तर माझ्या मागे सोनालीताई उभी होती आणि ती माझ्या शेजारी येऊन बसली. तिला पाहून माझं अंग अधिकच तापायला लागलं. मग सोनालीताई मला म्हणाली, क्या हुआ अजय? ऐसी चोरी छुपके क्यों देख रहे थे मुझे कपड़े चेंज करते हुए? मैंने तुम्हें पहले ही कहा था, अगर आदमी अपने मन पर कंट्रोल कर ले तो सब कुछ हासिल कर सकता है. मगर तुम्हें मुझे उस हालत में देखने से क्या मिला? तेव्हा मी सोनालीताईला सांगू लागलो, एक बात कहूँ दीदी, तुम्हारा और मेरा रिश्ता क्या है वो मैं नहीं जानता, मगर जब से मैंने आपको देखा है तब से मेरा अपने ऊपर ही कंट्रोल खो चुका है. आपका स्विमिंग पूल में अपनी मस्ती में रहकर नहाना और वो आपका टॉवेल से शरीर पोंछना, वो सब कुछ चीजें मुझे आपकी तरफ आकर्षित कर रही थी. मेरे घर पर भी और यहाँ पर भी ज्यादा दोस्त नहीं है और मैं बहुत ही कम बातचीत करने वाला लड़का हूँ. मैं मेरी ही मस्ती में रहता हूँ, मगर आपकी जो प्यार भरी बातें आप मुझे बताती थी उससे मैं ज्यादा ही आकर्षित हो गया. मुझे ऐसे लगता था कि कब मैं आपसे मिलूं और आपकी ही बातें दिन और रात सुनता रहूं. मैं तुमसे एक तरफ प्यार ही करने लग गया था दीदी, मगर मैं अपने परिवार वालों की डर की वजह से आपसे खुलकर नहीं कह पा रहा था. मगर आज जिस हालत में मैंने आपको आपके बेडरूम में देखा, मुझे अपने आप पर शर्मिंदगी महसूस होने लगी. मुझसे कुछ ना कुछ गलत तो हुआ है. तेव्हा सोनालीताई मला म्हणाली, अजय, तुमने जो देखा वो सिर्फ मेरी सुंदरता का आकर्षण था. उसमें तुमने कुछ गलत नहीं किया. मैंने यह बात तुम्हें पहले भी बताई थी कि भगवान ने आंखें इस दुनिया को इसीलिए दी थी कि वह अपने अगल बगल की सुंदरता देख सके. मगर आज मैं मेरे दिल की भी सच बात तुम्हें बताने वाली हूँ. हालांकि तुम उम्र से मुझसे बहुत छोटे हो, मगर जब से मैं मुंबई से यहाँ आई हूँ मुझे भी एक अच्छा दोस्त मिल चुका है. मेरा भी मन कभी कभी तुम्हारी तरफ डाइवर्ट होता था, मगर तुम छोटे होने की वजह से मैं इजहार नहीं कर पाती थी. अब तुमने तुम्हारे प्यार का इजहार मुझसे कर ही लिया है. तुम्हें भी अपने दिल की बात तुम्हें बताना उचित समझती हूँ. जितना प्यार तुम मुझसे करते हो उतना ज्यादा ही प्यार मैं तुमसे करने लगी हूँ. तेव्हा सोनालीने माझे दोघंही हात तिच्या हातात घेतले आणि ती म्हणाली, अजय, अगर हमें यह बात घर वालों से छुपानी है तो इसका पता किसी को नहीं चलना चाहिए. हम ऐसे ही चुप चुप के प्यार कर सकते हैं. माझ्या मनातली गोष्ट सोनालीने स्पष्टपणे मला सांगितली. सोनाली माझ्या डोळ्यात डोळे टाकून एकटक नजरेने माझ्याचकडे पाहत होती. मी पण तिच्याकडे त्याच सिच्युएशनमध्ये पाहत होतो. आम्हा दोघांना एकमेकांशी भेटण्याची ओढ लागली होती. केव्हा आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत सामावून जाऊ आणि केव्हा तो क्षण आमच्या आयुष्यात येईल याचीच आम्ही दोघं वाट पाहत होतो. मग सोनालीने माझा हात पकडला आणि मला तिच्या बेडरूममध्ये ती घेऊन आली. असेही तिच्या रूम कोपऱ्यात असल्यामुळे कोणाला आमच्यावर शंकाही नव्हती. मग हळूहळू सोनालीने तिच्या अंगावरील घातलेले जाळीदार गाऊन काढून बाजूला ठेवला. काही वेळापूर्वीच मी तिचे ते समोरचे दृश्य अर्धवट उघडलेल्या दारातून पाहिलेच होते, पण इतक्या जवळून पाहण्याचे भाग्य मला लाभेल याची मी कल्पनाच केली नव्हती. आमचे दोघांचेही अंग आता तापायला आणि थरथरायला लागलं होतं.
कारण हा अनुभव आम्हा दोघांसाठी नवीनच होता. अजूनही मी सोनालीकडेच पाहत होतो. मग काही वेळातच मी तिच्या अशा ठिकाणी स्पर्श केला, तिने लागलीच मला मिठीत घेतले. 10 मिनिटापर्यंत आम्ही एकमेकांच्या मिठीतच सामावून गेलो होतो. आता सोनालीचे गरम श्वास माझ्या कानाला स्पर्श होत होते. हळूहळू तीही माझ्या चेहऱ्यावर हात फिरू लागली होती. आता माझ्यानेही कंट्रोल होत नव्हते, म्हणून मी लागलीच माझे ओठ सोनालीच्या ओठांवर टिकवले. तब्बल 1 तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखत राहिलो. दुपारी 1 वाजेपर्यंत मी सोनालीसोबत भरभरून प्रेम केले. तिलाही माझ्या सहवासात खूप आनंद मिळत होता. मग सोनाली आणि माझे नित्यनियम झाले होते. आम्ही दररोज संध्याकाळी स्विमिंग पूलमध्ये पोहायचो आणि त्याच पुलामध्ये एकमेकांसोबत भरभरून प्रेम करायचो. आता तर सोनाली स्विमिंग पूलमध्ये टावेल न आणता स्विमिंग करू लागली होती. हळूहळू माझीही सुट्टी संपायची वेळ झाली होती. मला या ठिकाणाहून जायची अजिबात इच्छा होत नव्हती, पण माझे कॉलेज असल्यामुळे आणि शिक्षणाच्या भविष्यामुळे मला जाणे गरजेचे होते. माझ्यामुळे सोनालीही तिचा जॉब पुण्यालाच परमनंट केला होता. पण अधूनमधून मला जेव्हाही वेळ मिळायचा तेव्हा मी काकांच्या घरी येऊन सोनालीसोबत भरभरून प्रेम करायचो. अशा प्रकारे काकूंच्या बहिणीशी माझी भेट अशा प्रकारे होईल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती.